नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रदीप घारगे। आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून एक हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा जोर सक्रिय झाला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता मुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आलेला आहे। पण काही भागामध्ये आपण बघितलं असेल फ्लॅश फ्लड या अचानक वाऱ्यामुळे आपल्याला एक अचानक पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। सध्या बघितलं असेल आपल्याला जास्त हवामुळे आपल्याला जो पाऊस आहे तो जास्त वेगाने आपल्या ठिकाणी पडत असेल किंवा वेगाने हा प्रसार होत असेल तर त्या ठिकाणी बघितलं असेल पुढील काही दिवस आपल्याला विशेष एक सतर्क राहण्याची एक अत्यंत महत्त्वाची गरजेचं आहे। त्यासाठी भारतीय विभाग जे हवामान खातं आहे त्यात अंदाजानुसार आपण 24 ते 29 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे। विशेष म्हणजे आपण कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल आणि विदर्भ अतिवृष्टी शक्यताचं वर्तवली जात आहे। चला मग आपण जाणून घेऊयात। त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडेल पुढील काही दिवस आहे ते हवामान अंदाजात काय आहे आणि कोणत्या भागात फ्लॅश फ्लड या सर्वाधिक धोका जाणणार आहे। म्हणजे गेल्या 24 तासात विकृत पाऊस आपल्याला गेल्या 24 तासात अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली असून नाशिक जिल्ह्यामध्ये ओझरखेडा या तब्बल 33 सेंटीमीटर पावसाचा अजूनही सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। पालघर असेल आणि जहावर यामध्ये 27 सेंटीमीटर पाऊस झाला आहे। त्यामध्ये आपण विदर्भामध्ये बघितलं असेल गडचिरोली असेल जिल्ह्यातील कोरंचा म्हणजे या ठिकाणी परिसरात जोरदार पाऊस आपल्याला झालेला दिसून येत आहे। अनेक नद्या असतील, ओढ्या असतील, धरणांचे पाण्याची पातळी आणि मोठी वाढ झाली असून त्या ठिकाणी पूर दृश्य आपल्याला परिस्थिती निर्माण झालेली आहेत। त्या ठिकाणी 24 ते 29 दरम्यान हवामान अंदाज आपण थोडक्यात जाणूयात। कोकण असेल आणि गोवा यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये त्यामध्ये तीव्र पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि काही भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात वाऱ्याचा आपल्याला प्रभाव जाणवत असेल। मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात 23 ते 24 या जुलैत अतिवृष्टी पावसाचे सकल पाण्याचे साचू शकतं। मराठवाडा असेल त्यामध्ये 24 जुलैच्या माध्यमातून आपण जोरदार पाऊस अंदाजाचा आपल्याला काहीशी प्रमाणात होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी विदर्भ असेल त्या ठिकाणी 25 जुलै ते 29 जुलै या दरम्यान अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामध्ये फ्लॅश फ्लड मोठा धोका जाणवत आहे। म्हणजे सतत मुसळधार म्हणजे पावसामुळे अनेक जिल्ह्यामध्ये अनेक बुरबुर किंवा थोडक्यात पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी मुंबई असेल, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार यासारख्या जिल्ह्यामध्ये नदी नाले आता दोन पद्धतीनं आता वाहण्याची पद्धत आपल्याला जास्त प्रमाणात होऊ शकते। दरडी कोसळण्याचे कायम धोका वाढू शकतो। त्यासाठी आपले शेतकऱ्यांनी आपल्याला या शेतात पाणी साचणार नाही अशी अवस्था करा। त्यामध्ये आपण शेतीमालासाठी कोणती सुरक्षा ठेवा, खते, बियाणे, ओलासूर वाचवा आणि त्यामध्ये विजांचा कडकडाट सुरू असताना शेतामध्ये काम टाळावेत। जनावरे सुरक्षित आणि ठिकाणी बांधावेत। नागरिकांनी घ्यायची काळजी, नदी, नाले, धबधबा या ठिकाणी जाणे टाळावे। पूल रस्त्यासाठी वाहन आपल्याला सावकाश टाळावे। त्यासाठी आपण एक प्रशासनाला जे सूचनांचं पालन आहे ते अत्यंत आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे। मोबाईल चार्जिंग ठेवा, पण आपत्कालीन या नंबरवर नक्की संपर्क साधा। एकत्रित पाहता आपण महाराष्ट्रातील काही दिवसात मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, पण त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार पावसाची आणि दरडी
कोसळण्याची धोका आपल्याला असल्याचे एक सतर्कचा इशारा आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे. आपल्या भागामध्ये पाऊस पडतोय का आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपण या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यासाठी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती फक्त हवामान विशेष या ठिकाणी अपडेट दिले जातात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.